नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, पर्यटन मंत्री आदरणीय शंभूराज देसाई, आदरणीय सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब, या सर्वांचा सहभाग, या सर्वांची प्रेरणा, यांनी दिलेली ताकद आणि पर्यटन विषय म्हणजे प्रथमतः शिवजयंती महोत्सवाला की माझं आम्हाला फ्री हँड दिलं की आम्ही एकही माणूस वरून पाठवलं नाही, तुम्ही करा कार्यक्रम, अशा पद्धतीची कौतुकाची थाप जी आमदार म्हणून माझ्या खांद्यावर ठेवली. मी आणि आमचे जिल्हाधिकारी सन्माननीय जितेंद्र धुंडी साहेब, एका बाजूला प्रशासन आणि एका बाजूला लोकप्रतिनिधी असं एकत्र येऊन संपूर्ण सर्व जनतेचा सहभाग घेऊन शिवभक्तांनी खूप मोठ्या पद्धतीने यामध्ये सहभाग करून चांगली शिवजयंती आपण पार पाडली. ही शिवजयंती म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये यावेळेला गेली. विषय म्हणजे प्रत्येक तरुणाच्या मोबाईलच्या स्टेटसला ही शिवजयंती मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. कोल्हापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, धुळे असेल, जळगाव असेल, संभाजीनगर असेल, अहिल्यानगर असेल, लांबपर्यंत या सगळ्या शिवजयंतीचा यावेळेला गाजावाजा झाला. आणि मला अपेक्षित असल्याने खरं तर लोकसहभागाशिवाय शिवजयंतीचा उत्सव हा महाउत्सव होणारच नाही. इथून मागच्या काळामध्ये इव्हेंट व्हायचा, वरून माणसं यायची, वरून माणसं पाठवून जायची. मी स्पष्ट सांगितलं या शिवजयंतीला आम्हाला फार मोठ्या पैशाची अपेक्षा नाही. तुम्हाला जर 10 कोटी द्यायचे असेल तर 3 कोटी आम्हाला या उत्सवासाठी द्या. उत्सव म्हणजे योग्य नियोजन आणि संपूर्ण पैसा खर्च करणं, पण योग्य नियोजन, योग्य पैसा. आणि मग 3 कोटीच्या वरती पैसे लागत नाही अशा पद्धतीचा मी निर्णय शासनाला कळवला. आणि उरलेला 7 कोटीचा आम्हाला शाश्वत विकासाला पैसे द्या. आम्हाला भक्तांसाठी टॉयलेट बाथरूम असतील, जॉगिंग ट्रॅक असतील, तिथले किल्ल्याच्या आजूबाजूला रस्ते असतील, तर हे शाश्वत विकासाला जो आम्हाला पैसा हवा आहे किंवा त्या काही ठिकाणी आजही अंधार आहे, लाईट नाही आहे, अशा शाश्वत विकासाला जर उरलेला पैसा आला तर त्या सगळ्या असलेल्या पैशाचा आम्हाला विनियोग करता येईल. मग तेवढे ठीक आहे, तुम्हाला किती मिळवलं, कमी पैशातली आम्हाला शिवजयंती अपेक्षित आहे. आणि लोकांनी सुद्धा नाव काढलं यावेळेला. खूप चांगल्या मोठे महाद्वार, अतिशय सुंदर पद्धतीचे महाद्वार सजवले गेले, विद्युत रोषणाई झाली, कार्यक्रम सुद्धा, महानाट्य सुद्धा असं इतकं सुंदर झालं. छत्रपती शिवरायांचं, वैशाली सामंत साहेबांचा कार्यक्रम चांगला झाला, मॅडमचा कार्यक्रम चांगला झाला. त्या ठिकाणी महाराष्ट्राची गौरव परंपरेचा कार्यक्रम आपला लोकसंगीत चांगला झाला. त्यानंतर कुस्तीचा आखाडा, बैलगाडा मोठ्या प्रमाणामध्ये झाले, जो आपला मर्दानी खेळ आहे, कबड्डी, कुस्ती, जे छत्रपती शिवरायांना अपेक्षित होते या सगळ्या मर्दानी खेळाचं. कारण तिथंच तर मावळा घडला. याच मैदानी मातीमध्ये या मावळ्यांनी आपला स्वतःचा घाम गाळला आणि हटके पार लढला या मर्दानी खेळाला. आणि विषय म्हणजे साहसी खेळांना सुद्धा आपण यावेळेला प्राधान्य दिलं. वरचे लहान मुलांचे मर्दानी खेळाचे त्यांचे हावभाव पाहून स्वतः देवेंद्रजी, एकनाथजी आणि आदरणीय अजितदादा एवढे खुश झाले की त्या मुलांना जवळ बोलून त्यांनी आपल्या खिशामध्ये आदळून त्यांना काही त्यांचं मानधन द्यायचा प्रयत्न केला. ही एवढी मोठी कौतुकाची थाप, याच्यावर अनेक वर्ष कुठलाही तरुण लढू शकतो अशा पद्धतीची शिवजयंती साजरी झाली. मी प्रथमतः तमाम शिवभक्तांना आणि माझ्या जुन्नर निवासियांना, माझ्या जुन्नरच्या तमाम मायबाप जनतेला, माझ्या पत्रकार सर्व बंधू भगिनींना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मी त्यांना प्रणाम करतो की त्यांनी अतिशय चांगले पद्धतीने या कार्यक्रमाची रूपरेषा खांद्याला खांदा लावून या ठिकाणी पूर्णत्वाला नेलेली आहे. म्हणून धन्यवाद व्यक्त करण्यासाठी पहिला आभार. या शिवजयंतीचं मी माझ्या